चंद्रपुरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हाऊसफुल गर्दी। विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश वाटप करत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा। यवतमाळमधील बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था। शाळा केवळ 2 खोलीत भरते। शाळा दुरुस्तीची पालकांची मागणी। यवतमाळमध्ये तिवसा इथे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत। विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ, पुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत। जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद। मराठवाड्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तक्रारी। ठाकरेंची शिवसेना घेणार बँकांची शाळा। अंबादास दानवे आंदोलन करत बँकांना विचारणार जाब। बुलढाण्यातील शाळेचे विद्यार्थ्यांनाच जुंपलं कामाला। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिला कारवाईचा इशारा। शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई। वर्ध्यात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित। विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ तसेच पाठ्यपुस्तक देत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। वर्ध्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी अनुदानित शाळेच्या संस्था चालकांचा संप। अनुदानित शाळेतील विविध मागण्यांसाठी संस्था चालकांचा निर्णय। विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी घरी परतावं लागलं। वर्ध्यात शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न। आमदार राजेश बकाने यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव करणार विद्यार्थ्यांचं स्वागत। मेहकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद। 45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले। अमरावती जिल्ह्यातल्या झेडपी शाळा आजपासून सुरू। विद्यार्थ्यांचं पेन आणि पुस्तक देऊन शाळेत स्वागत। अमरावतीतील चांदूर रेल्वे गटसाधन केंद्र शाळेनं प्रवेशोत्सवानिमित्त शाळेलाच गोकुळधाम बनवलं। तारक मेहताचा उलटा चष्मा याच मालिकेतील कलाकारांची वेशभूषा करून केलं विद्यार्थ्यांचं स्वागत। यावेळी गावातून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली। गडचिरोली शाळा प्रवेशोत्सवासाठी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची हजेरी। मुरखडा येथील शाळेत विद्यार्थ्यांचं केलं स्वागत। शाळा इमारतींच्या बांधकामाबद्दल केलं मार्गदर्शन। दिल्ली विमानतळावरील कामाचा नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका। आठवड्यातून 3दा नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू असणार। आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा सून घरात राहू शकत नाहीत। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। नंदुरबारमधील एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय। वाशिममधील जनुना खुर्द गावाने रचला इतिहास। यंदाच्या भूजल पुनर्भरण स्पर्धेत पटकावला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक। वाशिम जिल्ह्यातून मिळवला प्रथम क्रमांक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई। ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 15 आरोपी अद्याप फरार। शिर्डीत व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित। सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी निर्णय। यवतमाळच्या दारव्हा आगारात 5 ई बसेस दाखल। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ई बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। चंद्रपूरमध्ये 11 पोलीस निरीक्षकांची बदली। काही पोलीस निरीक्षकांच्या 6 महिन्यातच बदल्या। काही पोलिसांची चांगली कामगिरी असतानाही बदली केल्याने आश्चर्य। बुलढाण्यात पोलीस चौकीतील रिक्त पदांवर पोलीस अधीक्षकांच्या नियुक्त्या। जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस विभागात महत्त्वाचे फेरबदल। बुलढाण्यात शेगाव इथे एक पेड मां के नाम 2.0 अभियान। सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। सोलापूर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचे ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचे आदेश। केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा। गेल्या आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ। मुंबईत कुर्ला आणि भांडूप परिसरातील नागरिकांना पुढील 4 दिवस पाणी गरम करून पिण्याचं आवाहन। नागरिकांना पवई जलाशयाच्या दुसऱ्या कप्प्यातून पाणी पुरवठा करणार असल्याने सूचना। लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच। मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय। मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले। आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर। मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक। गिरणी कामगार घरांच्या प्रश्नांवर चर्चा होणार। अमरावतीत भातकुलीतील वाठोडा शुक्लेश्वर ते माटरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक। पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत। पुलाचं काम तातडीनं करण्याची वाहन चालकांची मागणी।
डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच. चौथी सीट घेतल्यानं कारवाई केल्याने वाद. रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच घातला वाद. कोल्हापुरात पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलिसांची आरोग्य तपासणी. 339 पोलिसांची तपासणी. पोलिसांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्यांमध्ये वाढ. कॅन बँक इंडिया संस्थेच्या वतीनं पैठणमधील वीरभद्रा नदीचं खोलीकरण. पावसाळ्यात नदीपात्र तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना लाभ. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसंडून वाहू लागला. धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. धुळे सोलापूर महामार्गावर मांजरसुंभा घाटात संरक्षण जाळीतून अनेक दगड रस्त्यावर तर अनेक मोठे दगडही कोसळण्याची शक्यता. महामार्गावर अपघाताची शक्यता. श्वेतपत्रिकेत गेल्या 45 वर्षांचं अवलोकन. यातील केवळ 8 वर्षात एसटीला नफा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 4 ते 6 जुलै दरम्यान बैठक. संघाच्या प्रांतीय प्रचारकांची बैठक. दिल्लीतील केशव कुंज संघ कार्यालयात बैठक होणार. पुण्यात रेल्वे मुख्य कार्यालयात खासदारांची बैठक. रेल्वे संदर्भात महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार. बैठकीला सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर उपस्थित. पुण्यातील वाहतूक कोंडीची गडकरींकडून पाहणी. वाहतूक कोंडी झाल्याने गडकरींचा पाहणी दौरा. वाहतूक कोंडी नियोजनासाठी लवकरच बैठक घेऊ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन. सोलापुरात वारकरी संघटनेकडून अबू आझमींचा निषेध. टाळ वाजवत अबू आझमींच्या वक्तव्याचा निषेध. भारताची संस्कृती मान्य नसेल तर पाकिस्तानात जाण्याचा सल्ला. खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. हिंजवडीतील पाणी तुंबण्याच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी. दर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रमाणात वाढ. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी. रत्नागिरीतील नाटे येथील घेरा यशवंतगडाची आमदार किरण सामंतांनी केली पाहणी. किल्ल्याच्या पुनरुत्थानाचं काम प्राधान्याने करणार असल्याचं सामंतांचं आश्वासन. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याची तक्रार. सोलापूर पालिकेचे आयुक्त सचिन ओंबास यांची चौकशी होणार. केंद्र सरकारने राज्य मुख्य सचिवांना पत्र दिलं. तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपुरातील वांजरा येथील स्वप्न निकेतन प्रकल्पातील 480 ईडब्ल्यूएस सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीकडून मोर्चा काढला जाणार. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून हिंदी भाषा सक्तीचं समर्थन. हिंदी आपली राष्ट्रभाषा, ती आपल्याला आलीच पाहिजे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांकडून अटक. सुमारे 12,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पर्यटकांचं केंद्र असलेला झुलता पूल पाडण्यासाठी नागरिकांचा विरोध. कारवाईसाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको करत नागरिकांकडून विरोध. धाराशिवमध्ये भाजपच्या संकल्प ते सिद्धी अभियान अंतर्गत जनता दरबाराचं आयोजन. सलग दुसऱ्या आठवड्यात जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आज वर्षावर रात्री 9 वाजता त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला राहणार उपस्थित. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बुलढाण्यात महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक पार. बैठकीत तिन्ही पक्षांची आपल्या पक्षाची बाजू मांडली. जागा वाटपाबाबत पुढील बैठकांमध्ये चर्चा केली जाणार. राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा छत्रपती संभाजीनगरात अडवला. अतिक्रमण विरोधी कारवाईचा विरोध करणाऱ्या आंदोलकांकडून ताफा अडवला गेला. पोलिसांकडून राज्यपालांना मार्ग मोकळा. धाराशिवच्या तुळजापुरात समाजवादी पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींचं कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचं आवाहन. यवतमाळ दरवा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 2000 गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार. माळेगाव साखर कारखान्यासाठी उद्या मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान. राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज.
पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात, शहरातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू, सखल भागात पाणी साचायला सुरुवात. भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळ धबधबा प्रवाहित, उंच कड्याच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि पांढरा शुभ्र फेसाळणारा पाण्याने परिसरात प्रसन्न वातावरण पाहायला मिळालं. पुण्यात चासकमान आणि भोरगिरी परिसरात कमी पाऊस, चासकमान धरणाच्या पाणी पातळीत विशेष वाढ नाही, भागातील इतरही धरणांच्या पाणी पातळीत वाढ नाही. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच, पावसामुळे पाणीसाठा 43%. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी पातळीत घट व्हायला सुरुवात, पंचगंगेची पाणी पातळी 24 फूट 8 इंचांवर. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती, शेती उपयुक्त पाऊस पडत असल्यानं शेतकरी वर्ग आनंदात. सोलापुरातील उजनी धरण 76% भरलं, धरणातून भीमा नदीमध्ये 26,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. हिंगोलीत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, सेनगाव येथील बँकेत शाळा घेत आंदोलन. पुण्यात शेतकऱ्यांनी 4 सूत्री पद्धतीनं बियाणांची लागवड करण्याचं कृषी विभागाचं आवाहन, शेतकऱ्यांना फार्मर आयडी सोयाबीन पीक लागवडीबाबत प्रशिक्षण. सिंधुदुर्गात शेतात भात रोप लावणीला सुरुवात, जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामाला वेग. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1,577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकांचं नुकसान, शासनाकडे अहवाल पाठवण्यात आलाय. वाशिममध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अमरावतीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, पैसा किडीमुळे शेतकरी हैराण. गोव्याहून पंढरपूरसाठी पायी दिंडी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत पायी दिंडीत सहभागी होत सावंतांनी दिल्या शुभेच्छा. इस्रायलकडून इराणवर पुन्हा मोठा हल्ला, इस्रायलने इराणच्या 6 प्रमुख हवाई तळांवर हल्ला, इस्रायलच्या 15 लढाऊ विमानांकडून इराणवर हल्ला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन सिंधू, इराणमधून आणखी 285 लोक परतले, आतापर्यंत 1,713 नागरिकांना मायदेशी आणण्यात यश. नाशिकच्या मनमाडमध्ये अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई, 10.5 किलो गांजा जप्त, कारवाईत महिलेसह 3घांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी जप्त. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, 16 जनावरांची सुटका करण्यात आली. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई, 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात तुषारी येथील शेतात ड्रममध्ये आढळला मोहफुलाचा साठा, पोलिसांकडून साठा नष्ट, आरोपीवर गुन्हा दाखल. जळगावमध्ये जन्मदात्या वडिलांनीच केली मुलाची हत्या, मुलाच्या दारूच्या सवयीला कंटाळून केली हत्या, वडिलांसह 2घांना पोलिसांनी केली अटक. जळगावच्या मोहराळा इथे जमिनीच्या वादातून 19 वर्षीय मुलाची विहिरीत ढकलून हत्या, 5 दिवसांनंतर मृतदेह आढळला, 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्यात फेकला, वृद्ध महिलेला पोलिसांनी रुग्णालयात केलं दाखल, रुग्णालयात उपचार सुरू. चंद्रपूरमध्ये सिगरेट उधार न दिल्याने महिलेची हत्या, 5 दिवसांनंतर राजुरा येथील हत्येचा उलगडा, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार, कुसगाव भागातील धक्कादायक घटना, पीडित मुलीच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार. अकोल्यात शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव, आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यांनंतर अटक. उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून सोनसाखळी आणि 3 दुचाकी जप्त, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये रिक्षात महिलांचे दागिने चोरणारा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाची कारवाई, आरोपीकडून 5 लाखांचे दागिने हस्तगत. अकोल्यात गोदामात जुगार खेळत असलेल्या 17 आरोपींना पोलिसांकडून अटक, 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईत 9 दुचाकी आणि 3 कार जप्त. कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ राडा, वाहतूक पोलीस आणि वाहन चालकात भर रस्त्यावर हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
सोलापूरमध्ये 2 गटात दगडफेक, वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्याने वाद झाल्याची माहिती. चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांचे प्राण वाचवण्यात यश. 6 भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलं. पाण्याचा अंदाज न आल्याने 6 भाविक गेले होते वाहून. परभणीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नाम संस्थेच्या वतीनं 25,000 रुपयांची मदत. मागणी रुपयांच्या मदत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यात गाय आणि 2 बछड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, गावकऱ्यांची मागणी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदरच्या जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर कोसळला. ग्रिलचा कठडा तुटून टँकर खाडीत. दुर्घटनेत टँकरच्या ड्रायव्हरचा मृत्यू. धाराशिवच्या परंडामध्ये भीषण अपघात. एकाचा मृत्यू, 6 ते 7 जण गंभीर जखमी. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने अपघात. छत्रपती संभाजीनगरात गोदावरी दूध गाडीला भरधाव आयशर ट्रकची धडक. गाडीचं मोठं नुकसान. 400 कॅरेटमधील सुमारे 2 ते 3 लाख रुपये किमतीचं हजारो लिटर दूध वाया. सांगली कोल्हापूर रस्त्यावर कारची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात एक जण ठार. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये हिट अँड रनचा प्रकार. मद्यधुंद चालकाने एका महिलेला दिली धडक. अपघातानंतर चालक फरार. कोल्हापुरात भुदरगड तालुक्यात वेदगंगा नदीपात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या. नदीपात्रात मृतदेहाचा शोध सुरू. यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास. वर्दळीच्या परिसरात जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यानं अपघात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.